नेवासा तालुक्यातील देडगाव ते तेलकुडगाव हा 4 ते 5 किलोमीटर अंतराचा रस्ता केंद्र शासनाकडून मंजूर झाला होता। हे काम 1 वर्षापूर्वी चालू झाले असले तरी 6 महिन्यापासून बंद आहे। त्यामुळे ठेकेदाराला ग्रामस्थांनी वेळोवेळी फोन करून काम करण्याची विनंती केली, परंतु ठेकेदार शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशी उत्तरे देऊन काम बंद ठेवत आहे। त्यामुळे शाळकरी मुलांना, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याच्या कामाकडे आता तरी लक्ष देणार आहेत की नाही असा प्रश्न स्थानिकांना पडलाय। शिर्डी मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तसेच नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष घालावे आणि ठेकेदारास काम चालू करण्याच्या सूचना द्याव्यात। 2 दिवसात काम चालू न झाल्यास पाचोंदा, जेऊर, हैवती, देडगाव, तेलकुडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तसे निवेदन देणार आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी विष्णू मोंगसे, नेवासा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।